जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या सर्वात आधी इथं जिथे VPN इथं कनेक्ट करायचं, त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्याला तो ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर काही इमेजेस दिले, तर यातून तुम्ही कोणता एक इमेज इथे घ्या. घेतल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं मित्र बघा, आता ह्याची जी लेअर असेल ते आपल्या इथे 20 सेकंदापर्यंत आधी सर्वात आधी इथे घ्यायची. आणि त्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं, परत व्हिडिओजमध्ये जायचं. प्रत्येक अशा प्रकारचा पेटवाला इथे व्हिडिओ दिला तो इथं ॲड करून ह्याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या सर्वात आधी इथं एक्स्ट्रॅक्ट करायचा. एक्स्ट्रॅक्ट इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर बिटवरती यायचं, परत बीट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत इथं आपल्याला बीट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत बीट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं बीटनुसार इथे इमेज जे असतील ते इथे तुम्ही स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या काय अर्थाचा जो काही इथं एक्स्ट्रा पार्ट असेल त्या इमेजचा तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा. ते तर इथं डिलीट इथं करून टाका. डिलीट इथं केल्यानंतर आपण जो बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करा. आणि डिलीट इथं झाल्यानंतर आपल्याला जिथं आता काय करायचं बघा मित्रांनो, इमेजेस रिप्लेस करायचे. तर त्यासाठी सेकंड इमेजवरती येऊन आपल्या रिप्लेस ऑप्शनमध्ये जायचं. परत फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या आणि अशा प्रकारे इथे रिप्लेस इथे करून घ्या. आता आपली इथं ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन देण्यासाठी सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करा. त्यानंतर इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर डायल्युटेड इंक अशा प्रकारचे की इथं पिक भेटेल, ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये यायचं. त्यानंतर स्टिच अँड डिसॉर्डर अशा प्रकारचा एक ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपलं परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन तो इथं द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्लायडर वेव अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं द्या. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं आहे. त्यानंतर लाईटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा स्नॅपशॉट अशा प्रकारचं इथं भेटेल. इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा आणि करा. आणि परत नंतर जे आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉमोमध्ये येऊन इथं पॉपिंग कॅन्डी हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या कॉममध्ये येऊन इथं ट्रायसेक्ट 2 हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्याला परत शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं. शेवटच्या इमेजवरती आल्यानंतर आपल्याला आउटमध्ये यायचं आणि आउटमध्ये आल्यानंतर डस्ट क्रॅटर अशा प्रकारे इथं भेटेल. इथं ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. तेवढं झाल्यानंतर आपल्या परत आपल्याला सुरुवातीला यायचं आहे. नंतर आपल्याला इथं इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे. तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला एक इथं ब्लॅक फ्लॅश 2 अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट करता इमेज परत इथं करून घ्या. आणि त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला जिथे काय करायचं बॉडी पिकमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक इन माय हर्ट अशा प्रकारचं इथं एक भेटेल इथं इफेक्ट, तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज परत इथं करून घ्या. त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती जायचं आहे. परत बॉडी पिकमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये अशा प्रकारचे की इफेक्ट भेटेल, तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज तिथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये 3 लेअर मिरर अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पती करा. परत ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल जे असेल ते 3 फ्रेममध्ये सेट होईल अशा प्रकारे इथं करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ग्रॅफिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे. तर त्यानंतर ग्रॅफिटी फ्लो अशा प्रकारचा इफेक्ट आहे, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पती इथं करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपलाचा इथं व्हिडिओ तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे जो आपलाचा व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, आपले जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.